तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं असेल, त्याच्या मुकुटाकडे पाहिलं असेल, गळ्यातील तुळशी माळही पाहिली असेल, पण त्याच्या कानात असलेली माशाच्या आकाराची मकर कुंडलं कधी नीट पाहिली आहेत का? आणि सर्वात मोठा प्रश्न, स्वतः भगवान विष्णूचा अवतार असलेला विठ्ठल माशाच्या आकाराची कुंडलं का घालतो? वारकरी परंपरेत यामागे एक अतिशय सुंदर लोककथा सांगितलेली आहे. ही गोष्ट आहे समुद्रकिनारी राहणाऱ्या कान्हू नावाच्या एका गरीब कोळ्याची. त्याच्याकडे ना मोठी नाव, ना नवं जाळं, ना संपत्ती. त्याच्याकडे होतं ते फक्त 2 कष्टाळू हात आणि पांडुरंगावरचा अढळ विश्वास. रोज पहाटे समुद्रात जाण्यापूर्वी तो हात जोडून म्हणायचा, विठुराया, आजचं सगळं तुझ्यावर सोपवलं, आणि मगच नाव समुद्रात उतरायचे. पण 1 वर्ष समुद्रानेच जणू त्याच्यावर रुसवा धरला. रोज जाळं टाकायचं, पण हातात एकही मासा यायचा नाही. घरात म्हातारी आई, पत्नी आणि उपाशी पोट. पत्नी कधी कधी म्हणायची, एवढं देवाचं नाव घेऊन काय उपयोग? कान्हू मात्र हसून उत्तर द्यायचा, माझा विठ्ठल उशीर करेल, पण अंधारात ठेवणार नाही. पण एका दिवशी समुद्राने त्याच्या भक्तीची अशी परीक्षा घेतली की त्याचं आयुष्यच बदलून गेलं. पहाटे तो समुद्रात गेला. अचानक आकाश काळवंडलं. मोठमोठ्या लाटा नावेवर आदळू लागल्या. वादळ इतकं भयंकर होतं की बाकीचे सर्व मच्छीमार किनाऱ्याकडे पळाले. कान्हूची छोटी नाव मात्र समुद्राच्या मध्यभागी अडकली. त्या क्षणी त्याने वल्ह खाली ठेवली, डोळे मिटले आणि फक्त एवढंच म्हणाला, विठ्ठला, हा जीव तुझा आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर. आणि आश्चर्य, काही क्षणात वादळ शांत झालं, लाटा स्थिर झाल्या. त्याने जाळ वर ओढलं तर त्यात इतके मासे होते की त्याची नाव भरून गेली. कान्हूच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आज माझ्या विठ्ठलाने मला भरभरून दिलं. घरी परतल्यानंतर सगळे आनंदी झाले. घरात अनेक दिवसांनी चूल पेटणार होती, पण कान्हू मात्र विचारात पडला. तो स्वतःशीच म्हणाला, विठ्ठलाने मला इतकं दिलं, पण मी त्याला आजवर काय दिलं? त्याने त्या सगळ्या माशांमधून 2 सर्वात सुंदर मासे निवडले, त्यांना ओल्या कपड्यात गुंडाळलं आणि अनवाणी पंढरपूरच्या दिशेने चालू लागला. पण देवाला प्रेमाने दिलेली ही भेट सगळ्यांना मान्य होणार नव्हती. अनेक दिवसांचा प्रवास करून कान्हू पंढरपूरला पोहोचला. चंद्रभागेत स्नान केलं. महाद्वारातून मंदिरात प्रवेश करू लागला. पण टोपलीतून माशांचा वास येताच लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. पुजाऱ्यांनी त्याला अडवलं, अरे, मंदिरात मासे घेऊन येतोस? ही कसली भेट? कान्हूने हात जोडले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, माझ्याकडे सोनं नाही, चांदी नाही. माझ्या विठ्ठलाने मला हेच दिलं, म्हणून प्रेमाने त्यालाच अर्पण करायला आलो आहे. पण कोणीच त्याचं ऐकलं नाही. त्याला मंदिराबाहेर ढकलून दिलं. कान्हू मंदिराच्या पायरीवर बसला. टोपली छातीशी धरून तो रडत म्हणाला, विठ्ठला, ए विठ्ठला, तुझ्या दारात आलो, पण तुलाच भेटू शकलो नाही. असं म्हणतात त्याच क्षणी मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. गाभाऱ्यात दिव्य प्रकाश पसरला आणि साक्षात पांडुरंग मंदिराबाहेर आला. सगळे स्तब्ध झाले. विठ्ठल कान्हूजवळ आला. त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाला, कान्हू, तुला मंदिरात येण्यापासून त्यांनी रोखलं, पण तुझी भक्ती माझ्यापर्यंत आधीच पोहोचली होती. विठ्ठलाने टोपलीतले ते 2 मासे हातात घेतले. क्षणात ते तेजस्वी प्रकाशात न्हावून निघाले आणि माशांचे रूपांतर सुंदर मकर कुंडळात झालं. विठ्ठलाने ती कुंडलं स्वतःच्या कानात धारण केली आणि म्हणाला, आजपासून ही कुंडलं मला कायम तुझ्या भक्तीची आठवण करून देतील. ही कथा आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवते. देवाला आपण काय अर्पण करतो यापेक्षा कोणत्या भावनेने अर्पण करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. सोनं, चांदी, दागिने यांनी देव प्रसन्न होत नाही. निर्मळ मन आणि निष्काम भक्ती हीच देवाला सर्वात प्रिय भेट आहे. आजची ही सुंदर रांगोळीही याच भक्तीच्या लोककथेला समर्पित आहे.
काळ्या पार्श्वभूमीवर रेखाटलेला सावळा विठुराया, डोक्यावर तेजस्वी सुवर्ण मुकुट, कपाळावर गंधाचा टिळा आणि दोन्ही कानात उठून दिसणारी माशाच्या आकाराची मकरकुंडलं ही त्या गरीब कान्हू-कोळ्याच्या निष्काम भक्तीची आठवण करून देतात. रांगोळीभोवती दिलेली हिरवी नक्षी तुळशी, भक्ती आणि वारकरी परंपरेतील चैतन्याचं प्रतीक आहे. ही रांगोळी केवळ एक सुंदर कलाकृती नाही, तर प्रत्येक भक्ताला सांगणारा संदेश आहे. देवाला तुमची संपत्ती नको, तुमचं निर्मळ मन हवं. जर ही कथा आणि आजची रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये एकदा रामकृष्ण हरी किंवा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विठ्ठल भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्या आणि त्यामागील भक्तिमय कथा ऐकण्यासाठी श्वास आर्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत आणि एका नव्या भक्तिमय कथेसोबत. रामकृष्ण हरी.